गुड मॉर्निंग. लास्ट लेक्चरला आपण प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्स आपण स्टडी करत होतो. त्यामध्ये फर्स्ट मेथड आपली प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्स फ्रॉम अल्किल हॅलाइड कंप्लीट झालेले. त्यानंतर नेक्स्ट त्यामध्ये प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्स बाय ऍसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन ऑफ अल्किन्स आपण स्टडी करतो. ओके, त्यामध्ये आपण सुरुवातीला त्याच्यामध्ये अल्किन ची रिएक्शन आपली कोल्ड अँड कॉन्सन्ट्रेटेड H2SO बरोबर झाल्यानंतर अल्किल हायड्रोजन सल्फेट मिळत होतं. त्या अल्किल हायड्रोजन सल्फेटचं ऍसिडच्या प्रेस मध्ये आपण हायड्रोलायसिस केलं की आपल्याला करस्पॉन्डिंग अल्कोहोलचं फॉर्मेशन मिळत होतं. हे आपण बघितलं होतं. आता नेक्स्ट लक्षात घ्या की जी ऍसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन ऑफ अल्किन ही जी आपली मेथड आहे. सेकंड मेथड आपण इथे स्टडी करत होतो प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्स फ्रॉम ऍसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन ऑफ अल्किन्स. ऍसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन ऑफ अल्किन्स. ओके, यामध्ये लक्षात घ्या जर आपण रिएक्टिव्ह अल्किनचा यूज केला असेल, ओके, जो अल्किन मोर रिएक्टिव्ह आहे म्हणजे शक्यतो डायसब्स्टिट्यूटेड अल्किन किंवा ट्रायसब्स्टिट्यूटेड अल्किन हे मोर रिएक्टिव्ह असतात. ओके, आता ह्या अल्किन्स मध्ये जर आपण वॉटर मॉलिक्यूल जर ऍड केला कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 च्या प्रेझेन्स मध्ये तर आपल्याला डायरेक्ट ह्याच्यापासून करस्पॉन्डिंग अल्कोहोलचं फॉर्मेशन मिळतं. ओके, मग बघा कसं असणार आहे रिएक्टिव्ह अल्किन आपण इथे घेतला CH3 C डबल बॉन्ड CH2, ओके, सिंगल बॉन्ड CH. ओके, आता हा जो अल्किन आहे त्याचं नेम आपलं टोटल कार्बन किती आपले 4 कार्बन्स आहेत. सेकंड कार्बनला आपला मिथिल ग्रुप आहे त्यामुळे त्याला आपण काय म्हणत असतो आयसो ब्युटिलिन. ओके, हा आपला आयसो ब्युटिलिन आहे लक्षात घ्या. आता हा जो आयसो ब्युटिलिन आहे त्याची रिएक्शन आपण वॉटर मॉलिक्यूल बरोबर केली H2O in presence of concentrated H2SO4. ओके, त्याच्या प्रेझेन्स मध्ये तर हा जो वॉटर मॉलिक्यूल आहे त्याची ऍडिशन त्या कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या अक्रॉस आपली होणार आहे. ही ऍडिशन होत असताना काय होत असतं वॉटर मधला जो निगेटिव्ह पार्ट आहे तो आपला कुठे अटॅच होणार आहे, ज्या कार्बनला कमी हायड्रोजन ऍटम अटॅच आहे त्या कार्बनला अटॅच होणार आहे. ओके, हा जो वॉटर मॉलिक्यूल आहे तो H सिंगल बॉन्ड काय असणार आहे OH. ओके, मग ऍडिशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल अक्रॉस दिस कार्बन कार्बन डबल बॉन्ड कशी होणार आपली वॉटर मधला हा OH मायनस हा निगेटिव्ह पार्ट आणि H+ हा पॉझिटिव्ह पार्ट असणार आहे. ओके, हा OH मायनस पुढे जाणार मग की ज्या डबली बॉन्डेड कार्बनला कमी हायड्रोजन आहे इथे येणार. ओके, आणि हा H+ तो इथे जाणार. अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉव्हस रूल आपली वॉटर मॉलिक्यूलचे ऍडिशन होत असते लक्षात घ्या की मार्कोनिकॉव्हस रूल तुम्हाला माहिती आहे ज्या डबली बॉन्डेड कार्बनला कमी हायड्रोजन ऍटम अटॅच असतात तिकडे आपला निगेटिव्ह पार्ट अटॅच होत असतो. ओके, लक्षात आलं. मग बघा कसं होणार आहे बघा इथे इथं CH3. ओके, इथं CH3 at this इथं आपला OH येणार आहे. डबल बॉन्डचा इथं सिंगल बॉन्ड होणार आणि इथं आपलं काय येणार आहे CH3 येणार. ओके, इथं H ऍड होणार इथं OH ऍड होणार वॉटर मॉलिक्यूल्स होणार. लक्षात आलं. ओके, की अशा पद्धतीने आपल्याला इथं करस्पॉन्डिंग अल्कोहोल आपल्याला मिळणार आहे. याचं नेम आपलं काय बघा टोटल कार्बन 3 आहेत. OH अटॅचला कार्बन दुसरा 3 कार्बनला अटॅच आहे त्यामुळे हे लिंकेज आपलं कुठलं आहे टर्शियरी लिंकेज आहे.
ओके, त्यामुळे आपण काय म्हणतो याला टर्शियरी ब्युटील. ओके, नेम काय आहे याचं टर्शियरी ब्युटील. आणि पुढे काय म्हणणार आपण अल्कोहोल. ओके, काय म्हणणार आहे टर्शियरी ब्युटील अल्कोहोल. ओके, लक्षात आलं. आता ह्यानंतर त्यालाच तुम्ही आययुपीएस सिस्टीम नुसार जर लिहिलं असेल तर आययुपीएस सिस्टीम कसं येणार बघा. हा कार्बन फर्स्ट येणार, हा इथं सेकंड, हा थर्ड. सेकंड कार्बनला मिथिल ग्रुप आहे त्यामुळे काय म्हणणार तुम्ही इथं 2 मिथिल. आणि स्ट्रक्चर मध्ये कार्बन किती आहे आपले 3 कार्बन आहे त्यामुळे हे नेम कसं येणार आपलं 2 मिथिल प्रोप 1 किंवा डायरेक्ट तुम्ही प्रोपीन म्हटलं तरी चालेल. ओके, इथं बघा कसं येणार आहे. हा कार्बन फर्स्ट येणार, हा सेकंड, हा थर्ड येणार. सेकंड कार्बनला कोण आहे मिथिल ग्रुप अटॅच आहे त्यामुळे नेम कसं येणार सांगा 2 मिथिल. ओके, 3 कार्बन्स आहेत प्रोपेन. आता शेवटचा ई आपण ओएल करणार आहे. काढण्याच्या अगोदर ओएल ची आपण पोझिशन देणार. ओएल कुठे द्यायचा आहे तो लक्षात का. त्यामुळे इथं काय येणार 2 मिथिल प्रोपेन 2 ओएल. लक्षात आलं. अशा रीतीने हे आययुपीएस नेहमी लक्षात. ओके, आता ह्याचे अल्किन आहे. हा अल्किन आपला डायसब्स्टिट्यूटेड अल्किन आहे लक्षात घ्या. कारण का हा जो डबल बॉन्डेड कार्बन आहे त्याला आपले 2 अल्किल ग्रुप अटॅच आहेत लक्षात घ्या. इथे एक अल्किल ग्रुप आपला अटॅच आहे, हा एक अल्किल ग्रुप आपला अटॅच आहे. ओके, डायसब्स्टिट्यूटेड अल्किन आहे. हा रिएक्टिव्ह अल्किन आहे. त्या रिएक्टिव्ह अल्किनला वॉटर मॉलिक्यूल आपण ऍड केला की करस्पॉन्डिंग अल्कोहोल मिळणार आहे. ओके, डायरेक्ट कॉन्सन्ट्रेटेड H2S सोबतच्या प्रेझेन्स मध्ये. आता मग इथं जो वॉटर मॉलिक्यूल डबल बॉन्डच्या अक्रॉस ऍड होणार आहे. ओके, ऍड झाल्यानंतर जो अल्कोहोल मिळणार आहे त्याच रिएक्शनला आपण काय म्हणत असतो हायड्रेशन ऑफ अल्किन. ओके, हायड्रेशन ऑफ अल्किन म्हणजे काय ओके अल्किन मध्ये वॉटर मॉलिक्यूल ऍड होत असतो त्याला आपण काय म्हणणार आहे हायड्रेशन ऑफ अल्किन्स. लक्षात आलं. हे हायड्रेशन ऑफ अल्किन आहे लक्षात घ्या. ओके, दिस रिएक्शन इज नोन एज अ हायड्रेशन ऑफ अल्किन्स. ओके, वॉटर मॉलिक्यूल आपल्या इथे ऍड होत असतो लक्षात घ्या. ओके, त्या रिएक्शन आपण काय म्हणणार आहे दिस रिएक्शन इज नोन एज ओके this reaction is known as hydration of alkenes. Okay, क्या रिएक्शन आपण काय म्हणतो हायड्रेशन ऑफ अल्केन्स. ओके, वॉटर मॉलिक्यूल अक्रॉस कार्बन कार्बन डबल बॉन्ड इथं ऍड होत असतो लक्षात. ओके, आता त्यानंतर नेक्स्ट बघा ऍक्च्युअली अल्किनचं कन्व्हर्शन करस्पॉन्डिंग अल्कोहोल मध्ये होत असताना हे कसं होत असतं. हाऊ द अल्किन इज कन्वर्टेड इनटू करस्पॉन्डिंग अल्कोहोल. ओके, इज एक्सप्लेन द स्टेप बाय स्टेप. ओके, त्यालाच आपण काय म्हणत असतो मेकॅनिझम असं म्हणत असतो. ओके, अल्किनचं कन्वर्शन अल्कोहोल मध्ये कसं होतं हे आपण स्टेप बाय स्टेप म्हणजे ह्याचं मेकॅनिझम आपण स्टडी करणार आहे. मेकॅनिझम मध्ये काय सांगितलं तर एखाद्या रिएक्टंटचं प्रोडक्ट मध्ये कन्वर्शन कसं होतं हे स्टेप बाय स्टेप डिस्क्रिप्शन केलं जातं. त्याला आपण मेकॅनिझम असं म्हणत असतो लक्षात घ्या. ओके, मग तेच मेकॅनिझम आपलं कसं आहे. ओके, अल्किनचं ऍसिड कॅटलायझर हायड्रेशन ऑफ अल्किन्स याचं मेकॅनिझम कसं आहे ते आपण आता इथं बघणार आहे. ओके, कसं रिएक्टंटचं कन्वर्शन प्रोडक्ट मध्ये होतं लक्षात घ्या. ओके, 3 स्टेप मध्ये हे आपलं मेकॅनिझम होणार आहे ऍसिड कॅटलायझर हायड्रेशन ऑफ अल्किन साठी. पहिल्या याच्यामध्ये बघा ओके मेकॅनिझम कसं असणार लक्षात घ्या. 3 स्टेप मध्ये मेकॅनिझम होणार आहे. फर्स्ट स्टेप आपली कसं आहे बघा स्टेप फर्स्ट पहिल्या स्टेप मध्ये काय होणार बघा इलेक्ट्रोफिलिक अटॅक ऑफ इलेक्ट्रोफिलिक अटॅक ऑफ electrophilic attack of H3O plus electrophilic attack of H3O plus. Okay, electrophilic attack of H3O plus
alkene electrophilic attack of H2 plus, alkene get protonated, alkene get protonated to form carbocation, to form कार्बोकेटायन. ते लक्षात घ्या. पहिल्या स्टेप मध्ये काय होतं, H3+ ह्या इलेक्ट्रोफाइलचा अटॅक अल्किन वरती होत असतो लक्षात घ्या, आणि अल्किनचं प्रोटोनेशन होत असतं, म्हणजे अल्किन मध्ये प्रोटॉन ऍड होत असतो. प्रोटॉन म्हणजे काय, H+ ऍड. हा ऍड झाला तर त्याचं कन्वर्जन कशात होणार, कार्बोकेटायन मध्ये होणार. ओके लक्षात आलं. कार्बोकेटायन तुम्हाला माहिती आहे, कार्बोकेटायन म्हणजे काय, कार्बन वरती पॉझिटिव्ह चार्ज असेल आणि कार्बन इलेक्ट्रॉन डिफिशियंट असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे, कार्बोकेटायन्स. ओके लक्षात आलं. आता मग हा इलेक्ट्रोफिलिक अटॅक होत असताना सुरुवातीला इलेक्ट्रोफाइलचं फॉर्मेशन हे आपलं कसं होत असतं हे आपल्याला बघायचं. इलेक्ट्रोफाइल बघा, फॉर्मेशन ऑफ इलेक्ट्रोफाइल कसं असताना लक्षात घ्या. इथं फॉर्मेशन ऑफ इलेक्ट्रोफाइल, इलेक्ट्रोफाइल फॉर्म कसा होतो बघा. फॉर्मेशन ऑफ इलेक्ट्रोफाइल, वॉटर मॉलिक्यूल H2O. ओके, इथं ऑप्शन वरती काय असणार आहे, 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आपले प्रेझेंट असणार आहे लक्षात घ्या. ऑप्शन वर 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स इथं आपल्या ऑप्शन वरती प्रेझेंट असणार आहे. त्यानंतर आपण काय घेणार पुढे बघा, H+ प्लस H+. आता लक्षात घ्या, हा वॉटर मॉलिक्यूल H+ ला कंबाईन होतो आणि आपल्याला इथं Sp+ हा इलेक्ट्रोफाइलचं फॉर्मेशन होतं लक्षात. Sp+ हा आपला इलेक्ट्रोफाइल तयार होतो. इलेक्ट्रोफाइल कसं असतं, आपला इलेक्ट्रॉन डिफिशियंट असतो, त्याच्यावर इलेक्ट्रॉन्स कमी असतात आणि तो हाय इलेक्ट्रॉन डेन्सिटी एरियावरती तो अटॅक करत असतो. ओके, इलेक्ट्रोफाइल इज अ इलेक्ट्रॉन डिफिशियंट विच अटॅक्स ऑन हाय डेन्सिटी इलेक्ट्रॉन एरिया. बघा हा इलेक्ट्रोफाइल आहे. आता मग इलेक्ट्रोफिलिक अटॅक होणार H3+ चा अल्किन वरती होणार आहे. ओके, कसा होणार बघा, अल्किन आता जनरल आपण इथे काढून घेणार, कसं येणार लक्षात घ्या. कार्बन डबल बॉन्ड कार्बन. ओके लक्षात, कार्बन डबल बॉन्ड कार्बन असणार इथं, हा कार्बन डबल बॉन्ड कार्बन झाला. ओके, अशा पद्धतीने आपण दाखवला. हा आपला अल्किन आहे, जनरल आपण घेतोय. ओके, अल्किन. आता इलेक्ट्रोफाइल कुठला घेणार आहे आपण, Sp+. ते हा पण कसा लिहिणार लक्षात, हा इलेक्ट्रोफाइल Sp+. ओके, हा पण अशा पद्धतीने रिप्रेझेंट केलेला आहे. इथं लक्षात घ्या, ऑप्शन वरती 1 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे. 1 लोन पेअर आपली त्या H+ बरोबर बॉन्डिंग मध्ये गेलेले आहेत, त्यामुळे 1 लोन पेअर आणि पॉझिटिव्ह चार्ज ह्या ऑप्शन वरती असणार आहे. ओके लक्षात आलं. आता नेक्स्ट स्टेप मध्ये काय होतं लक्षात घ्या. आता हा आपला इलेक्ट्रोफाइल आहे, इलेक्ट्रोफाइल. आता इलेक्ट्रोफिलिक अटॅक कसा होणार लक्षात. ओके, त्या कार्बनचा अटॅक त्या इलेक्ट्रोफाइल वरती दाखवणार. इलेक्ट्रोफिलिक अटॅक आपण अल्किन टू इलेक्ट्रोफाइल असं दाखवतो लक्षात. ओके, हा H+ आहे, इथला फक्त H+ हा कार्बन काढून घेणार लक्षात घ्या, आणि इथला जो ऑक्सिजन हायड्रोजन मधला जो बॉन्ड आहे, हा बॉन्ड एका बॉन्ड मध्ये आपले इलेक्ट्रॉन्स किती असतात, 2 इलेक्ट्रॉन असतात. मग हे 2 इलेक्ट्रॉन काय होणार, हा ऑक्सिजन विड्रॉ करून घेणार लक्षात घ्या, हा ऑक्सिजन काढून घेणार. ओके, त्यावेळी आपल्याला स्ट्रक्चर कसं मिळणार बघा. ओके, हे रिव्हर्सिबल एरोन आपण दाखवणार आहे. ओके, इथला कार्बन कार्बन डबल बॉन्डचं कन्वर्जन आपलं आता सिंगल बॉन्ड मध्ये होणार आहे. इथे कार्बन हायड्रोजन हा बॉन्ड फॉर्म होणार आहे.
ओके, इथं सिंगल बॉन्ड आला. ओके, लक्षात ठेव. परत नेक्स्ट काय होणार बघा, इथं डायरेक्ट काय होणार, ह्या ऑप्शनला कंबाईन होणार. इथला जो H+ आहे तो ह्या कार्बनला अटॅच झाला. हा कार्बन डायरेक्ट ह्या OH ला बॉन्ड फॉर्मेशन दाखवणार. ओके, इथं अशा पद्धतीने हा इथं बॉन्ड विड्रॉ होणार. बघा इथं सुरुवातीला आपलं इथं ही स्टेप नाही, कार्बोकॅटायनचं फॉर्मेशन होणार असं. ओके, फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. ओके, इथं कार्बोकॅटायनचं फॉर्मेशन आहे. इथं कार्बन येणार आपला, त्या कार्बन वरती चार्ज आपला कुठला येणार आहे, पॉझिटिव्ह चार्ज येणार लक्षात. ओके, हा आपला कार्बोकॅटायन झाला. प्लस प्लस इथला जो वॉटर मॉलिक्यूल इथं रिलीज होणार HOH, हा आपला वॉटर मॉलिक्यूल आहे. H2 मॉलिक्यूल रिलीज होणार आणि इथला जो बॉन्ड आहे या ऑक्सिजनची इलेक्ट्रॉन जास्त आहे, त्यामुळे ऑक्सिजन हा बॉन्ड मधील इलेक्ट्रॉन विड्रॉ करून घेणार. त्यामुळे पहिल्यांदा ऑक्सिजन वरती किती होती, एक लोन पेअर होती. परत ह्या ऑक्सिजन बॉन्ड मधील इलेक्ट्रॉन विड्रॉ केले, त्यामुळे दोन लोन पेअर ऑक्सिजन वरती ऍज इट इज येणार. त्यावेळी कसं मिळणार बघा, H2O. ओके, ऑक्सिजन वरती ऍज इट इज 2 लोन पेअर परत येणार लक्षात. ओके, त्यामुळे हा वॉटर मॉलिक्यूल तयार झाला आणि हा आपला मिळाला तो कार्बोकॅटायन मिळाला लक्षात. हा आपला कार्बोकॅटायन. ओके, लक्षात. हा फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. आता कार्बन वरती इथं आपला पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि हा कार्बन आपला इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे लक्षात घ्या. कार्बोकॅटायन इलेक्ट्रॉन डिफिशियंट असतो कारण की ट्रायव्हॅलेंट स्पेसिस आहे. त्याची व्हॅलेन्सी किती आहे बघा, 1 2 3 3 व्हॅलेन्स आहे, त्यामुळे 6 इलेक्ट्रॉन असतात आउटर मोस्ट सेल मध्ये. ओके, लक्षात घ्या. हा कार्बोकॅटायन झाला. आता मग तयार झाला असो कार्बोकॅटायन आहे. सेकंड स्टेप मध्ये काय होतं, ह्या कार्बोकॅटायन वरती न्यूक्लियोफिलिक अटॅक होत असतो, न्यूक्लियोफाइलचा अटॅक होत असतो लक्षात घ्या. मग सेकंड स्टेप आपल्याला कसली करेल बघा, सेकंड स्टेप सेकंड मेकॅनिझमची सेकंड स्टेप आपली लक्षात घ्या. ती काय असणार, न्यूक्लियोफिलिक अटॅक ऑन कार्बोकॅटायन. न्यूक्लियोफिलिक अटॅक ऑन कार्बोकॅटायन. आता कार्बोकॅटायन वरती आपला न्यूक्लियोफिलिक अटॅक होणार आहे लक्षात. कसा अटॅक होणार बघा, याच्यामध्ये न्यूक्लियोफिलिक अटॅक ऑन कार्बोकॅटायन. तयार झाला कार्बोकॅटायन आपण ऍज इट इज इथं लिहून घेणार बघा, H C. परत इथला कार्बन ऍज इट इज, हा कार्बोकॅटायन आपण इथे लिहिलेला आहे. ओके, याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे कार्बन वर. प्लस आता न्यूक्लियोफिलिक अटॅक कोणता आहे, न्यूक्लियोफाइल हा वॉटर मॉलिक्यूल आपण न्यूक्लियोफाइल म्हणून घेणार. ओके, H2 मॉलिक्यूल वॉटर वरती ऑक्सिजन जो आहे त्याच्यावरती ऑलरेडी 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असणार आहेत लक्षात. त्यामुळे काय होणार बघा, ह्या न्यूक्लियोफाइलचा अटॅक जो आहे तो त्या कार्बोकॅटायन वरती होणार. ओके, कार्बोकॅटायन वरती झाल्यानंतर आपल्या इथं परत काय मिळणार बघा, याच्यामध्ये रिव्हर्सिबल एरो आपण दाखवणार आहे. इंटर कन्वर्ट होत असतात एकमेकांमध्ये. काय याच्यावरती अटॅक झाला, हा कार्बन हा हायड्रोजन आपला ऍज इट इज असेल. ओके, इथला कार्बन ऍज इट इज सिंगल बॉन्ड कार्बन कार्बन. ओके, तर वॉटर मॉलिक्यूल कार्बन वर बॉन्डिंग करणार आहे. ओके, OH आणि इथं आपला H आला लक्षात. हा जो वॉटर मॉलिक्यूल आहे तो आपण कसा दाखवलाय, HOH लक्षात आहे, HOH लक्षात घ्या. आता मग ऑक्सिजन वरती असणाऱ्या एक लोन पेअर्स, ही एक लोन पेअर
ती काय करत असते, त्या कार्बन बरोबर बॉन्डिंग करत असते. कार्बन बरोबर बॉन्डिंग केल्यावरती या ऑप्शन वरती एकच लोन पेअर लागते लक्षात घ्या. आणि ऑप्शन त्या कार्बन बरोबर बॉन्डिंग साठी एक लोन पेअर दिल्यामुळे ऑप्शन वरती चार्ज जो येणार आहे तो आपला पॉझिटिव्ह चार्ज येतो लक्षात घ्या. ऑप्शन वरती पॉझिटिव्ह चार्ज, कारण का इलेक्ट्रॉनची पेअर डोनेट केल्यामुळे पॉझिटिव्ह चार्ज येत असतो लक्षात घ्या. एक लोन पेअर ह्या कार्बन बरोबर बॉन्डिंग मध्ये जाणार, त्यामुळे कार्बन ऑक्सिजनचं बॉन्ड फॉर्मेशन होणार आणि ऑक्सिजनने इलेक्ट्रॉन दिल्यामुळे ऑक्सिजनवरती चार्ज कुठला येणार, पॉझिटिव्ह चार्ज येणार. लक्षात आलं. आता मग इथं आपल्याला हा जो प्रोडक्ट मिळालाय हा प्रोटोनेटेड अल्कोहोलचा प्रोडक्ट मिळालाय. आता अल्कोहोल मध्ये काय पाहिजे, फक्त आपल्याला OH ग्रुप पाहिजे लक्षात घ्यायचं. ओके, इथे एक्स्ट्रा हायड्रोजन आहे, H+ आहे, म्हणजे प्रोटॉन प्रेझेंट असताना अल्कोहोल आहे, त्यामुळे ह्याला आपण काय म्हणणार आहे, तर प्रोटोनेटेड अल्कोहोल. चला आपल्याला काय म्हणणार, प्रोटोनेटेड अल्कोहोल. प्रोटॉन म्हणजे H+ लक्षात घ्या. प्रोटॉन प्रेझेंट असलेला आपल्याला अल्कोहोल मिळणार आहे. ओके, त्यानंतर स्टेप सेकंड मध्ये कसं होणार लक्षात घ्या. स्टेप सेकंड, स्टेप आपली थर्ड आता. थर्ड स्टेप मध्ये मेकॅनिझम कसं होणार बघा. स्टेप थर्ड, डिप्रोटोनेशन. आता डिप्रोटोनेशन होणार, डिप्रोटोनेशन टू फॉर्म अल्कोहोल. डिप्रोटोनेशन होणार आणि अल्कोहोलचं फॉर्मेशन होणार आहे. ओके, आता डिप्रोटोनेशन बघा कसं होणार. इथला प्रोटोनेटेड अल्कोहोल मी ऍज इट इज लिहून घेणार. हा तयार झाला प्रोटोनेटेड अल्कोहोल. ओके, तो ऍज इट इज बघा कसा येणार आहे आपला इथं. कार्बन, हायड्रोजन, कार्बन, ओके, कार्बन ऍज इट इज हा मी प्रोडक्ट इथे लिहून घेतला आहे. प्रोटोनेटेड अल्कोहोलचा फॉर्म. OH. ओके, त्याच्यावरती असणारी लोन पेअर ऍज इट इज रिप्रेझेंट केलेलं पॉझिटिव्ह चार्ज. आता आपण वॉटर मॉलिक्यूल इथे घेणार H2O. वॉटर वरती दोन लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. आता ह्या लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स काय होणार बघा. हा जो वॉटर मॉलिक्यूल आहे हा प्रोटॉन विड्रॉ करून घेणार. ओके, हा इथला प्रोटॉन विड्रॉ करणार. ओके, हा प्रोटॉन विड्रॉ करून घेणार आणि ही दोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन जे आहे इथला ऑक्सिजन हायड्रोजन मधला जो बॉन्ड आहे तो काय होणार, ऑक्सिजनची इलेक्ट्रॉन जे असतात त्यामुळे इथला बॉन्ड, ओके, बॉन्ड मधले इलेक्ट्रॉन्स हा ऑक्सिजन विड्रॉ करून घेणार लक्षात घ्या. आणि हा H+ परत हा H2O ला अटॅच होईल आणि प्रोडक्टचं नेचर कसं मिळेल लक्षात घ्या. ओके, हा प्रोडक्ट आपल्याला कसा मिळणार बघा. याच्यामध्ये आता CH, ओके, इथं C येणार. ओके, OH. ओके, ऑप्शन वरती लोन पेअर ऍज इट इज येणार. त्या ऑप्शन ने इलेक्ट्रॉन विड्रॉ करून इथले बॉन्ड मधले ऑलरेडी एक लोन पेअर होती, इथले बॉन्ड मधले इलेक्ट्रॉन काढून घेतले त्यामुळे दोन लोन पेअर इथं ऑप्शन वरती आला. आणि प्लस काय येणार बघा, इथला हा H2O H+ येणार आहे त्यामुळे परत आपल्याला इथे काय मिळणार आहे, H3+ मिळणार लक्षात. आणि हा आपला अल्कोहोल तयार होणार आहे. ओके, OH, फॉर्मेशन ऑफ अल्कोहोल. ओके, अशा पद्धतीने अल्कोहोलचं फॉर्मेशन होईल. म्हणजे तीन स्टेप मध्ये आपल्याला हे ऍसिड कॅटलाइजचं हायड्रेशन ऑफ अल्केनचं मेकॅनिझम म्हणतात. ओके, पहिल्या स्टेप मध्ये काय म्हणतात, इलेक्ट्रोफिलिक अटॅक ऑफ H3+, अल्कीन गेट प्रोटोनेटेड टू फॉर्म कार्बोहायड्रेट. ओके, आता फॉर्मेशन ऑफ इलेक्ट्रोफाइल कसं तयार झाला, H2O+ H+, इट गिव्स H3+, हा इलेक्ट्रोफाइल. आता इथे अल्कीन दाखवलाय,
हा इलेक्ट्रोफिलिक अटॅक अल्किन वरती होणार, हा कार्बन हायड्रोजन बरोबर बॉन्डिंग करणार, ओके, आणि हा वॉटर मॉलिक्यूल इथं रिलीज होणार, आणि कार्बोकॅटायनचं फॉर्मेशन तयार झाला. कार्बोकॅटायन काय होणार, याच्यावरती न्यूक्लियोफिलिक अटॅक, वॉटर मॉलिक्यूल न्यूक्लियोफाइल अटॅक होणार, तो याच्यावर अटॅक करणार, ओके. हा वॉटर इथं न्यूक्लियोफाइल आहे लक्षात ठेवा, ओके. हा याच्यावर अटॅक करणार. तर प्रोटॉन अल्कोहलचं फॉर्मेशन, थर्ड स्टेप मध्ये डिप्रोटॉनेशन म्हणजे प्रोटॉन आपण रिमूव्ह करणार आहे. प्रोटॉन रिमूव्ह केल्यावरती परत काय मिळणार आपल्याला, करस्पॉन्डिंग अल्कोहल मिळणार, ओके. अशा ह्या 3 स्टेप मध्ये, ओके, अल्कोहलचं फॉर्मेशन होत असतं ऍसिड कॅटलायझर हायड्रेशन ऑफ अल्किन मध्ये, लक्षात. आता त्यानंतर नेक्स्ट आता ह्या मेथड मध्ये फक्त आपल्याला इथिल अल्कोहोल हे एकच प्रायमरी अल्कोहोल आपल्याला मिळत असतं. ही मेथड आपल्याला सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शियरी अल्कोहोल फॉर्म करण्यासाठी युजफुल आहे लक्षात, ओके. प्रायमरी अल्कोहोल आपण ह्या मेथड पासून तयार करू शकत नाही, फक्त एकच इथिल अल्कोहोल ही प्रायमरी अल्कोहोल आपण त्या ऍसिड कॅटलायझर हायड्रेशन ऑफ अल्किन पासून करत असतो. आणि ओव्हरऑल जो प्रोडक्ट आहे या रिएक्शनचा मार्गोनिक नुसार असतो अनसिमेट्रिकल अल्किनचा, ओके. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला थर्ड प्रिपरेशन मेथड आहे फॉर्मेशन ऑफ अल्कोहोल साठी, ती आपली हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन ऑफ अल्किन, ओके. थर्ड मेथड आहे आता प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल फ्रॉम अल्किन्स. Third method, hydroboration oxidation, hydroboration oxidation of alkenes. हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन ऑफ अल्किन्स. आता लक्षात घ्या, अल्किनचं आपण काय करणार आहे, हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन म्हणजे आपल्या इथं हायड्रोजन ऍड करायचा आहे, बोरॉन ऍड करायचा आहे आणि ऑक्सिडेशन करायचं आहे, ओके. लक्षात, ही 3 स्टेप आपल्या ह्या अल्किन मध्ये आपल्या आता होणार आहे. तर कसं असणार लक्षात घ्या, ह्या स्टेप आपल्या सुरुवातीला जो अल्किन आहे, अल्किन रिएक्ट विथ डायबोरेन in presence of tetrahydrofuran as a solvent to gives trialkyl borane as an addition product, which on alkaline oxidation in presence of peroxide to form a corresponding alcohol, okay. कसं असणार बघा लक्षात घ्या, यामध्ये करस्पॉन्डिंग अल्किन आपण घेतला. अल्किन आपलं कसं असणार आहे बघा, कार्बन डबल बॉन्ड कार्बन, ओके. हा आपला अल्किन आहे, ओके. आपण आता इथे पर्टिक्युलर एक्झाम्पल घेऊया. त्या ठिकाणी समजा आपण इथे घेतला CH2 डबल बॉन्ड CH2, हा अल्किन घेतलाय, त्याचं नेम आहे आपलं इथिन, ओके. आता ह्याची रिएक्शन आपण डायबोरेन वर करणार आहे. डायबोरेन कसं लिहिणार आपण, BH3 ला आपण बोरेन असं म्हणतो लक्षात, ओके. BH3 ला काय लिहिणार आहे आपण, बोरेन. डायबोरेन कसं लिहिणार आपण, BH3 ट्वाइस, हा आपला डायबोरेन असेल, किंवा हाच तुम्ही असा पण लिहू शकता B2H6, त्याला आपण काय लिहिणार आहे, डायबोरेन, लक्षात का, B2H6, ओके. हा डायबोरेन असणार, तर हाच डायबोरेन त्याची ऍडिशन ही अल्किनला आपली होत असणार, ओके. इथल्या हा काय ना आपला डायबोरेन BH3 ट्वाइस, किंवा ह्यालाच आपण B2H6 असं म्हणत असतो, ओके. इन प्रेझेन्स ऑफ सॉल्व्हंट टेट्राहायड्रोफ्युरन, टेट्राहायड्रोफ्युरन आपण कसं लिहितो शॉर्ट मध्ये THF, ओके. त्या कंपाऊंडचं स्ट्रक्चर कसं आहे बघा, THF चं
ओके, हे अशा तीन आहे टेट्राहायड्रोफ्युरन. ओके, त्याला आपण टेट्राहायड्रोफ्युरन असं म्हणतो, असं लक्षात घ्या ह्या कंपाऊंडला. ओके, THF शॉर्ट मध्ये. आता हा THF सॉल्व्हंटच्या प्रेझेन्स मध्ये काय होणार आहे लक्षात घ्या. इन प्रेझेन्स ऑफ THF सॉल्व्हंट हा डायबोरेनची ऍडिशन होणार आहे. आता इथं सिमेट्रिकल अल्किन आहे. बोरॉन आणि हायड्रोजनची ऍडिशन कशी होऊ शकते, एका साइडला बोरॉन एका साइडला हायड्रोजन. आता आपण टोटल हायड्रोजन किती आहे सांगा. डायबोरेन मध्ये आपले 3 × 2 6 हायड्रोजन आहेत. मग 6 हायड्रोजन इधर डबल बॉन्डेड कार्बनला अटॅच होत असताना आपल्याला अल्किनची मॉलिक्यूल किती घ्यावे लागतील, 6 मॉलिक्यूल घ्यावे लागणार लक्षात घ्या. ओके, 3 × 2 6 हायड्रोजनचे ॲटम्स या डबल बॉन्डच्या अक्रॉस आपले ऍड होणार आहेत. त्यामुळे किती घेणार आपण अल्किन, 6 अल्किन घेणार लक्षात घ्या. ओके, त्यामुळे आता ऍडिशन कशी होणार बघा. हायड्रोजन ह्या कार्बनला ऍड झाला की आपल्याला काय मिळेल, CH2 चा काय होणार CH2 आणि डबल बॉन्डचं कन्वर्जन आपलं सिंगल बॉन्ड मध्ये होणार लक्षात घ्या. ओके, टोटल आपले 6 इथिन मॉलिक्युल्स आहेत. 6 इथिन मॉलिक्युलला 6 हायड्रोजन ॲटम डायबोरेन मध्ये 6 हायड्रोजन ॲटम इथं ऍड होणार. ओके, त्यामुळे लक्षात घ्या. आणि बोरॉनचे ॲटम किती आपले 2 आहेत इथं. ओके, 2 बोरॉनचे ॲटम्स आहेत. इकडे आपला बोरॉन ऍड होणार आहे. ओके, इथं बोरॉन. ओके, इथं आपण 2 घेऊया, इथं थ्राईस करूया. ओके, लक्षात म्हणजे बोरॉनचे ॲटम आपले 2 आहेत आणि हे अल्किल ग्रुप किती झाले आपले आता 6 मॉलिक्युल्स आहेत आपले इथिनचे. टोटल अल्किल ग्रुप किती झाले 3 × 2 6 आले लक्षात घ्या. 3 × 2 6. ओके, त्यामुळे आपला इथे ट्राय अल्किल बोरेन मिळाला. मग हा ट्राय अल्किल बोरेन कुठला आहे, 2 कार्बनचा. त्यामुळे इथे आपण काय म्हणणार ट्राय इथिल बोरेन. आपल्याला ट्राय इथिल बोरेन मिळणार लक्षात घ्या. ओके, ट्राय इथिल बोरेन. ओके, तयार झाला ट्राय इथिल बोरेन आहे. हा ऍज इट इज आपण इथे परत लिहून घेणार. इथं आता हायड्रोजन आणि बोरॉन ऍड झाला म्हणून आपण काय म्हणणार याला हायड्रोकोरेशन म्हणणार. लक्षात घ्या, हायड्रोकोरेशन झालं का हायड्रोजन पण ऍड झाला आणि बोरॉन पण इथे ऍड झाला. ओके, आणि ट्राय इथिल बोरेन हा प्रोडक्ट मिळाला आपल्याला. ओके, आता नेक्स्ट काय होणार बघा. तयार झाला ट्राय इथिल बोरेन किंवा ट्राय अल्किल बोरेन आपण म्हणूया जनरल. ओके, त्याच्यावरती आता अल्कलाइन हायड्रोलायसिस होणार. अल्कलीच्या प्रेझेन्स मध्ये ऑक्सिडेशन आपलं होणार आहे. ओके, हा मॉलिक्यूल ऍज इट इज आपण लिहून घेतला. 2 मॉलिक्युल्स घेतले आपण CH2 ओके, थ्राइस B ऍज इट इज मॉलिक्यूल आपण इथे लिहून घेतला. काय होणार बघा आता हे ट्रायइथिल बोरेनचं त्याची रिएक्शन आपण आता कुणावर करणार आहे, पेरॉक्साइड बरोबर. आता पेरॉक्साइड आपण यूज करणार आहे तो हायड्रोजन पेरॉक्साइड H2O2 लक्षात घ्या. H2O2 हा पेरॉक्साइड आपण यूज करणार आहे. इन प्रेझेन्स ऑफ अल्कली आपण इथे घेणार आहे NaOH सोडियम हायड्रोक्साइड ही आपण अल्कली इथे घेतलेला आहे. ओके, हा जो H2O2 चा मॉलिक्यूल आहे. ओके, ह्याच्यामध्ये काय असणार आहे OH सिंगल बॉन्ड OH. काय अशा रीतीने हा असणार आहे. टोटल ट्रायइथिल बोरेनचे मॉलिक्युल्स आपल्या इथे 2 आहेत. ओके, म्हणजे 3 आपले अल्किल ग्रुप्स इथे आहेत. त्यासाठी लक्षात घ्या अल्कोहलचं फॉर्मेशन करायचं ऑक्सिडेशन करून आता इथं आपण 3H2O2 मॉलिक्यूल घेतले इथं. ओके, 3H2O2. आता 3H2O2 असणार म्हणजे किती झाले 3 × 2 6 हायड्रोजन आणि 6 ऑक्सिजन असणार. 6 हायड्रोजन 6 ऑक्सिजन म्हणजे काय 6OH. ओके, इथं आपले प्रेझेंट असणार 3 × 2 6. ओके, आणि इथं 3 × 2 6 असणार आहे. आता मग हे 6OH ग्रुप आपल्या इथे ऍड करायचं लक्षात घ्या. ओके, त्यासाठी आपण आता इथं 6H2O2 मॉलिक्यूल इथे घेणार लक्षात घ्या. 6H2O2
6H2 केल्यावर लक्षात घ्या 6OH 6OH. ओके, हे एवढे आपल्या इथं OH2 प्रेझेंट असणार आहे. आता ऍडिशन कसं होणार आहे बघा. टोटल आपले इथिल ग्रुप किती आहे इथं आता 3 × 2 6 आहे. 6 इथिल ग्रुपला 6 OH मॉलिक्युल्स ऍड होणार आणि 6 अल्कोहलचे मॉलिक्युलचं फॉर्मेशन होईल. मग कसं होईल बघा. आता CH3 हा CH2 ऍड इज आहे. इथं पुन्हा आपलं काय ऍड होणार आहे OH ऍड होईल. लक्षात बघा. प्लस काय येणार बघा. बोरॉन किती आहेत सांगा आपले 2 बोरॉन्स आहेत. ओके, त्यामुळे ट्वाइस BOH ट्वाइस आपण म्हणूया लक्षात. ओके, घातले 6 मॉलिक्युल आपले इथं आले 3 × 2 6. ओके, त्यामुळे 6 इथिल अल्कोहलचे मॉलिक्युल आपल्या इथे मिळाले. हा इथिल अल्कोहल झाला. ओके, आणि इथले जे 2 बोरॉन्स आयटम्स आहेत. आता ह्यातले फक्त 6 OH मॉलिक्युल्स इथं ह्या 6 इथिल ग्रुपला ऍड झाले. परत 6 राहिले लक्षात घ्यायच्या मध्ये. 6H2 मध्ये 6 × 12 हायड्रोजन आहे, 12 ऑप्शन आहे. म्हणजे इथं 6OH 6OH म्हणजे 12OH ग्रुप असणार आहे. 12OH मध्ये 6OH या इथिल ग्रुपला ऍड होऊन इथिल अल्कोहलचे 6 मॉलिक्युल तयार झाले आणि राहिलेले 6OH ग्रुप आहेत. हे आपल्या काय ऍड होणार आहे बोरॉन आयटमला ऍड होणार आणि 2 BOH थ्राइस ऍड होणार. आता BOH थ्राइस म्हणजे लक्षात घ्या H3BO. ओके, त्यालाच आपण काय म्हणत असतो ऑर्थोबोरिक ऍसिड. ओके, हा आपला काय ऑर्थोबोरिक ऍसिड आहे. लक्षात आहे. हा इथिल अल्कोहलचा मॉलिक्युल आहे. लक्षात अशा रीतीने हे हायड्रोकोलेशन ऑक्सिडेशन होणार आहे. कसं ऍड केले बोला लक्षात त्यामध्ये. आता दुसरा आयटम आपण मॉलिक्युल जर याच्यामध्ये घेतला असेल तर त्याची ऍडिशन कशी होते बघा. त्यामध्ये समजा आपण आता सिमेट्रिकली इथे इथला अनसिमेट्रिकल जर यूज केला असेल आपण इथे घेऊया CH3 CH डबल बॉन्ड CH2. हा अनसिमेट्रिकल अल्किल आहे. हा डबल बॉन्डचा अक्रॉस आपण कट केला की याचे 2 इक्वल पार्ट तयार होत नाही. अनसिमेट्रिकल अल्किल आहे. ओके, त्यामुळे ह्याचं जे नेम आहे आपलं ते आपलं काय प्रोपीन आहे. ओके, हा आपला प्रोपीन आहे. याचा आता सेम डायबोरेन वर आपण रिएक्शन केली BH3 ट्वाइस किंवा B2H6 आपण म्हटलं तरी चालेल. लक्षात घ्या. ओके, B2H6 म्हणा किंवा BH3 ट्वाइस म्हटलं तरी चालेल. ओके, हा डायबोरेन आहे. ओके, सेम सॉल्व्हंट आपण यूज करणार आहे एरोवरती THF टेट्राहायड्रोफ्युरन हा सॉल्व्हंट असणार आहे. आता मग ऍडिशन डबल बॉन्डच्या अक्रॉस होणार आहे आपली. टोटल 6 हायड्रोजन आहेत. हे 6 हायड्रोजन ओके डबल बॉन्डच्या अक्रॉस ऍड होणार आहे. आता इथं जी ऍडिशन होणार आहे ही अकॉर्डिंग टू अँटी मार्कोनिकॉव्स रूल ऍडिशन होत असतं. लक्षात घ्या अँटी मार्कोनिकॉव्स. अँटी मार्कोनिकॉव्स रूल नुसार काय होत असतं ज्या डबल बॉन्डेड कार्बनला कमी हायड्रोजन ऍटम अटॅच आहे तिथं आपला काय होत असतो ओके त्या ठिकाणी निगेटिव्ह पार्ट अटॅच होत असतो मार्कोनिकॉव्स मध्ये. अँटी मार्कोनिकॉव्सला ऑपोजिट ज्या डबल बॉन्डेड कार्बनला जास्त हायड्रोजन तिकडं ओके काय ऍड होणार आहे निगेटिव्ह पार्ट अटॅच होणार असतं. हा जो डायबोरेन B2H6 आहे त्याच्यामध्ये कसं होतं लक्षात घ्या BH3 मध्ये BH2 मायनस आणि H प्लस असा आयोनायझेशन होत असतं लक्षात घ्या. ओके त्यामुळे हा H प्लस जो आहे तो इथं ओके कुठे ऍड होणार आहे ज्या डबल बॉन्डेडला कमी हायड्रोजन तिकडं आणि हा जो निगेटिव्ह पार्ट आहे BH2 मायनस हा ज्या डबल बॉन्डेडला कार्बनला जास्त हायड्रोजन तिकडे अटॅच होणार आहे. जे ऍडिशन जी होणार आहे ती कशी होणार आहे अकॉर्डिंग टू अँटी मार्कोनिकॉव्स रूल. ओके अँटी मार्कोनिकॉव्स रूल नुसार आपले ऍडिशन होत असते. एक लक्षात ठेवायचं हायड्रोकोलेशन ऑक्सिडेशन मध्ये
डायबोरेनचे ऍडिशन अकॉर्डिंग टू अँटी मार्कोनिक ऑब्झर्व होत असते. लिस्ट सबस्टिट्यूटेड कार्बन आयटमला आपला बोरॉन आयटम ऍड होत असतो. लिस्ट सबस्टिट्यूट जे ज्या कार्बनचं सबस्टिट्यूशन कमी आहे तिथे बोरॉन आयटम ऍड होत असतो. ओके, आता इथे ह्या सबस्टिट्यूट आहे जसं इकडे एक मिथिल ग्रुप आहे, हा मोनो सबस्टिट्यूट आहे, इकडे कुठलाही अल्किल ग्रुप नाही, त्यामुळे हा सबस्टिट्यूटेड नाही, हा लिस्ट सबस्टिट्यूट आहे. ओके, अशा पद्धतीने असेल. आता मग ऍडिशन कसे होणार बघा. डायबोरेन साठी हा 6 हायड्रोजन आयटम आपले डायबोरेन मध्ये प्रेझेंट आहे. हे 6 हायड्रोजन कुठे ऍड होणार आहेत, ज्या कार्बनला कमी हायड्रोजन आहे तिकडं हे 6 हायड्रोजन ऍड होणार. ओके, आणि हा बोरॉनचा आयटम त्या कार्बनला ऍड होणार. ते टोटल 6 हायड्रोजन ऍड होण्यासाठी आपल्याला इथं प्रोपीनचे मॉलिक्यूल किती घ्यावे लागतील, 6 मॉलिक्यूल घ्यावे लागतील लक्षात ठेवा. ओके, त्यामुळे इथे कसं येणार CH3 as it is CH जो आहे, आता हा CH च काय होणार CH2 होणार. ओके, CH2 आणि इथल्या डबल बॉन्डचं कन्वर्जन सिंगल बॉन्ड मध्ये आणि पुढचा CH2 आपला as it is असणार. ओके, आता 6 हायड्रोजन इथे ऍड झाल्यानंतर आपण ह्याला कसं लिहिणार आहे आपण. ओके, अशा पद्धतीने. ओके, इकडे ट्वाइस लिहिणार आणि इथं काय घेणार आहे ट्वाइस या पद्धतीने. म्हणजे टोटल आपले 6 मॉलिक्यूल झाले पाहिजे प्रोपीनचे. ओके, 2 × 3 6. ओके, लक्षात. आता हा 3 प्रोपीनचे ग्रुप्स आहेत, त्यामुळे आपण काय म्हणायला ट्रायप्रोपीन आणि पुढे काय म्हणणार बोरेन. ओके, इथं इथिल होता त्यामुळे ट्रायइथिल बोरेन म्हटलाय. इथं काय येणार ट्रायप्रोपिल बोरेन. ओके, तयार झालेला जो ट्रायप्रोपिल बोरेन आहे त्याचा आता अल्कलीच्या प्रेस मध्ये आपण ऑक्सिडेशन करणार आहे पेरॉक्साइड बरोबर. ओके, हे कसं होणार बघा. सेकंड स्टेप आपण ऍज इट इज इथे घेणार आहे. ओके, ट्रायप्रोपिल बोरेन हा ऍज इट इज या साइडला आला. कसा होईल बघा. आता मग यामध्ये ऍडिशन आता 2 मॉलिक्यूल्स आपण घेतले CH3. ओके, CH2 CH2. ओके, 5B. ओके, आज इट इज मॉलिक्यूल आपण घेऊन घेतला. आता सेम आपण काय यूज करणार आहे 6H2O. आपला हायड्रोजन पेरॉक्साइड आहे H2O. ओके, आता हायड्रोजन पेरॉक्साइड NaOH बरोबर आपण ट्रीटमेंट करणार. ओके, अल्कलीच्या प्रेस मध्ये. आता 6H2O2 मध्ये 12OH2 प्रेझेंट असणार आहे. त्या 12OH2 मध्ये 6OH ग्रुप या ट्रायप्रोपिल बोरेनला ऍड होणार आणि राहिलेले 6 या बोरॉनला ऍड होणार असतात. त्यावेळी आपल्याला इथे 6 अल्कोहलचे मॉलिक्यूल मिळणार. कसं येणार बघा CH3 CH2 CH2 OH. ओके, अशा पद्धतीने मिळणार आपल्याला. किती मॉलिक्यूल्स आहेत बघा आपल्या इथं 3 × 2 6 आहे. त्यामुळे आपण इथे काय लिहिणार असं 6 रिप्रेझेंट करणार. लक्षात 6 आपण रिप्रेझेंट केलं. आता इथले 12OH म्हणले 6OH इथं ऍड झाले आणि आपल्याला इथे काय मिळाला हा एन प्रोपिल अल्कोहोल किंवा त्यालाच आपण काय म्हणत असतो IPSSP मध्ये 1 प्रोपॅनॉल. ओके, एक नंबरला OH ग्रुप आहे 1 प्रोपॅनॉल. ओके, प्लस काय ना लक्षात घ्या. हा जो बोरॉन आहे किती बोरॉनचे आयटम्स आहेत आपले 2 आहेत. हा 2 बोरॉनचे आयटम्स राहिलेल्या 6OH बरोबर कंबाईन होणार आणि आपल्याला 2 मॉलिक्युल्स ऑफ BOH प्राइस मिळेल लक्षात किंवा SPB होते. 2 मॉलिक्युल्स ऑफ SPB होते. ओके, हा आपला काय सेम ऑर्थोपोरिक ऍसिड लक्षात. ओके, अशा पद्धतीने ही दोन्ही सुद्धा मिळालेले अल्कोहोल कसे आहेत बघा. हा अल्कोहोलचं नेचर कसं आहे OH ज्या कार्बनला अटॅच आहे तो कार्बन कसा आहे आपला प्रायमरी आहे ना. ओके, त्यामुळे हे सुद्धा आपल्याला प्रायमरी अल्कोहोल मिळतो आणि इथं OH ज्या कार्बनला अटॅच आहे तो कार्बन कसा आहे प्रायमरी.
कारण का तो पुढच्या एकाच कार्बन ऍटमला लागायचा, त्यामुळं हा सुद्धा आपला प्रायमरी अल्कोहोल आहे. म्हणजे हायड्रोपोरेशन ऑक्सिडेशन मेथड नुसार आपल्याला फक्त प्रायमरी अल्कोहोलचं फॉर्मेशन मिळतं लक्षात घ्या. सेकंडरी आणि टर्शियरी अल्कोहोल आपण ह्या मेथड नुसार तयार करू शकत नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, लक्षात. आणि ही हायड्रोपोरेशन ऑक्सिडेशन ऑफ अल्कीन मध्ये आपण जी डायबोरेनचे ऍडिशन करणार आहे ती अकॉर्डिंग टू अँटी मार्कोनिक ऑफ रूल आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. ओव्हरऑल जो प्रोडक्ट मिळणार आहे तो अँटी मार्कोनिक ऑफ रूल नुसार मिळत असतो इन अनसिमेट्रिकल अल्कीन. ओके, हे सगळे स्टेटमेंट मी सांगितलेले इम्पॉर्टंट आहे लक्षात. पहिले स्टेटमेंट काय सांगितले आपण, दिस मेथड इज युजफुल फॉर प्रिपरेशन ऑफ ओनली प्रायमरी अल्कोहोल. ओके, and the addition of diborane in alkene takes place according to the anti-Marconic rule, and product form is according to the anti-Marconic rule. हे लक्षात ठेवायचं, लक्षात घ्या. हायड्रोपोरेशन ऑक्सिडेशन ऑफ अल्कीन मध्ये आणि एरो वरती ज्या कंडिशन तुम्हाला दिले ह्या सेम कंडिशन ऍज इट इज फॉलो केलं पाहिजे. तुम्हाला क्वेश्चन याच्यावरती विचारला जाऊ शकतो, लक्षात घ्या. कशावरती ना, what is the action of diborane on ethene propene. की तर तुम्हाला ही रिएक्शन लिहिता आली पाहिजे, किंवा तुम्हाला आणखी कसं लिहिलं, हाऊ विल यू कन्वर्ट इथिन इनटू इथिल अल्कोहोल. तर ही डायबोरेनची रिएक्शन तुम्हाला माहित पाहिजे लक्षात घ्या. किंवा काही वेळी तुम्हाला ही डायबोरेन दाखवतील, पुढे इथं ए म्हणतील, इथं बी म्हणतील, इथं सी म्हणतील. ए बी सी प्रोडक्ट तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे. काय अशा तीन सुद्धा क्वेश्चन विचारले जाऊ शकतात लक्षात घ्या याच्यावरती. ओके, लक्षात. अशा तीन ही हायड्रोपोरेशन ऑक्सिडेशन ऑफ अल्किन्स नुसार आपण अल्कोहोलचं फॉर्मेशन करण्याची मेथड इथं आपली कंप्लीट झालेली आहे. ओके, नेक्स्ट लेक्चरला आपण कार्बोनिल कंपाऊंड्स पासून अल्कोहोलचं फॉर्मेशन कसं करायचं ते आपल्याला स्टडी करायचं. ओके, थँक्यू.